हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, 17 मे 2026 ते 15 जून 2026 हा एक महिना आपला म्हणजे पुरुषोत्तम मास आहे. आपण याला अधिक मास म्हणतो, धोंड्याचा महिना म्हणतो. ह्या महिन्यामध्ये तुम्ही जितक्या सेवा करताल, तितक्या आपल्याला अधिक पटीने पुण्य मिळत असते. तर ह्या महिन्यामध्येच आपल्याला आवर्जून एक लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे. तर ही आपल्याला शुक्रवारी करायची आहे. आपल्या ज्या काही घरातील नकारात्मक ऊर्जा असतील, त्या निघून जातात. जे आपले काही कामं अडथळे आलेले आहेत, ते सुद्धा निघून जातात आणि कामे मार्गी लागतात. तर ते उपाय कुठला आहे, हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला, तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आपण म्हणजे सगळ्या घरांमध्ये काही ना काही अडचणी येत असतात. तर त्या कुठल्या ना कुठल्या ह्याच्यानी अडचणी आपल्या काही थांबतच नाही. आपल्याला वाटतं ही अडचण लवकर निघून जावं, आपलं काम लवकर व्हावं किंवा मुलांच्या नोकरीबाबत असो किंवा शिक्षणाबाबत असो. आपल्याला वाटतं कुठलीही अडचण आपल्यासाठी राहिली नाही पाहिजे घरामध्ये, की आपण काय उपाय करावा, की हे आपली अडचण निघून जाईल, कुठला उपाय करावा. आपल्याला कधी-कधी समजत पण नाही. मग आपल्याला टेन्शन यायला लागतं, की आपलं हे आता काय आपलं काम झालं नाही, असं नाही. तर त्यासाठी एक आपल्याला म्हणजे लक्ष्मी मातेचा उपाय करायचा आहे. लक्ष्मी मातेची पूजा करायची आहे. ही पूजा केल्याने घरातील सगळ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या निघून जातात. सगळ्यांची प्रगती होते घरामध्ये. जो काही आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही, तो सुद्धा आपल्या घरात पैसा टिकायला लागतो. सकारात्मक वातावरण तयार होते आणि प्रसन्न असं वातावरण आपल्या घरात तयार होते. तर ती पूजा कशी करायची ते आपण पाहू. तर दर शुक्रवारी आपल्याला ही पूजा करायची आहे. तुम्ही मंगळवारी पण म्हणजे पूजा सुरुवात करू शकता. समजा तुम्हाला जायचं तर पण दर शुक्रवारी ही पूजा करायची आहे. आपल्याला पहिले तर एक म्हणजे तांब्या घ्यायचा आहे, तांब्याचा तांब्या. त्यामध्ये तो तांब्या आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर हळदी-कुंकाचे बोटं म्हणजे आपल्याला रेषा ओढायच्या आहेत आणि तो कलशासारखा समजा आणि त्याला दोऱ्याने सुतवायचं त्या तांब्याला आणि त्या तांब्यावर डिश ठेवायची आहे. त्या डिशमध्ये तांदूळ पूर्ण प्लेटभर तांदूळ घ्यायचे आहे. त्यामध्ये आपल्याला ओटीचं सामान ठेवायचं आहे. म्हणजे हळकुंड, बदाम, सुपारी, खारीक आणि म्हणजे खोबरं आणि पैसे म्हणजे नाणं ठेवायचं आहे आणि नाण्याचे आपल्याला म्हणजे दर ह्याला तुम्ही ₹5 ठेवा, ₹10 ठेवा. दर म्हणजे शुक्रवारी वेगवेगळे म्हणजे नाणं वेगवेगळे ठेवत जायचं. तुम्ही आज 5 ठेवले तर म्हणजे पुढच्या शुक्रवारी तुम्ही 5च ठेवा. असं काही नाही, की तुम्ही तिथं 10 ठेवायचे, पुढच्या वेळेला 15 ठेवायचे, तसं नाही. तुम्ही तुमचे जे काही रक्कम ठेवू शकता, 10 ठेवू शकता, ₹50 ठेवू शकता. तुम्ही तुमच्या यथाशक्ती ते पैसे ठेवायचे आहे आणि त्या पैशाची आपल्याला म्हणजे लक्ष्मी मातेची आपल्याला पूजा करायची आहे दर शुक्रवारी. आणि ही पूजा म्हणजे यथासांग करायची आहे आपल्याला. आपल्याला हळदी-कुंकू आधी म्हणजे वाहायचंय त्या लक्ष्मीला. मग नंतर गंध लावायचे, धूप-दीप अर्पण करायचंय, फुलाचा हार अर्पण करायचे त्या कलशाला समजा लक्ष्मी मातेला आणि लक्ष्मीच्या फोटोलाही आपल्याला तसंच हळदी-कुंकू, अक्षदा लावून हार घालायचा आहे. आणि ही पूजा केल्यानंतर आपल्याला त्याला नैवेद्य अर्पण करायचा आहे. तर नैवेद्य म्हणजे तुम्ही कुठलाही गोडाचा नैवेद्य दाखवू शकता, खीर दाखवू शकता आणि ती पूजा केल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. लक्ष्मी मातेची. तर तुम्हाला जी म्हणता येईल ती लक्ष्मी मातेची तुम्ही आरती म्हणू शकता. आणि ती आरती झाल्यानंतर तुम्हाला एक तरी सुवासिनीला हळदी-कुंकवाला बोलवून तिला तुम्ही प्रसाद म्हणून खीर देऊ शकता. तिची ओटी भरायची आहे आणि तिच्या नमस्कार करायचा आहे तिला लक्ष्मी माता समजून. ही अशी आपल्याला दर शुक्रवारी पूजा करायची आहे. जेव्हा तुम्हाला अडचण आली तर ती एखादा शुक्रवार राहिलं तरी चालेल. पण तुम्ही ही अशी जे संकल्पयुक्त जर तुम्ही केले 11, 5 जे काही तुम्हाला करता येतील ते शुक्रवार, तर बघा आपले हे असे शुक्रवार जर आपण ठरवून केले, तर आपले त्या शुक्रवारपर्यंत आपले भरपूर म्हणजे कामही होतात, कामही मार्गी लागतात. जी काही तुम्ही इच्छा बोलली आहे लक्ष्मी मातेला, ती सुद्धा आपली बोलली ना, की ती आपली काम लक्ष्मी माता पूर्ण करतेच. तर तुम्ही म्हणजे 5, 11, 21 असे संकल्पयुक्त बोलून जरी शुक्रवार केले तरी चालतात. आणि नाही जरी तुम्ही समजा संकल्पयुक्त बोलून नाही केले, तर जेव्हा जमतील तेव्हा तुम्ही केले, तरीही चांगलं आहे. हे शुक्रवार आपल्या घरातल्या म्हणजे कुटुंबासाठी चांगलं आहे, मुलांसाठी चांगलं आहे. आपल्यासाठी म्हणजे घरातील सगळ्याच मंडळींसाठी हे शुक्रवार पूजा केलेली खूप चांगली आहे. तुम्ही यथाशक्ती या जर पूजेच्या दिवशी तुम्ही उपवासही करू शकता. नाही उपवास केला तरी चालेल. पण फक्त पूजा होईस्तोवर आपल्याला उपवास धरायचा आहे. आणि तुम्ही ही सकाळी जर पूजा केली तर खूपच चांगलं आहे. जर पण सकाळी तुम्हाला जर जॉबमुळे याच्यामुळे वेळ मिळत नसेल, तर संध्याकाळी तुम्ही दिवे लागण्याच्या वेळेस ही पूजा करायची आहे. तर आपल्याला दिवे लागण्याच्या वेळेस पूजा
करायची त्यावेळेस आपल्याला दारात म्हणजे उंबऱ्यात सुद्धा आपल्याला दिवा लावायचा आहे. हे दिवा लावल्याने लक्ष्मी माता आपल्या घराकडे प्रसन्न म्हणजे मुद्रेने आपल्याकडे बघत असते, आपल्या घराकडे आकर्षित होते आणि घरावर आपल्याला सदैव कृपाछत्र धरते. तर हे आपल्याला उंबऱ्यामध्ये सुद्धा आपल्याला दिवा लावायचा आहे त्या लक्ष्मी मातेसाठी. तसं तर रोजच दिवा लावा तुम्ही, खूप चांगलं असतं हे दिवा लावणं. पण तुम्हाला नाहीच जमलं तर तुम्ही शुक्रवारी पूजेच्या दिवशी तरी दारामध्ये दिवा लावायचा आहे. कारण लक्ष्मी आकर्षित झाल्याने आपल्या घरामध्ये कुठल्याही अडचणी राहत नाहीत, नकारात्मक वातावरण राहत नाही. तर त्यासाठी आपल्याला हा दिव्याचा सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे. आणि दिवा लावताना तुम्ही तेल कुठलंही तिळाचं तेल लावा किंवा जे काही तुम्ही वापरत असाल ते तेल तुम्ही वापरू शकता. फक्त याच्याजवळ पूजेजवळ तुम्ही आरती करताना तुपाचाच समजा दिवा लावायचा आहे आणि त्यानीच आरती करायची आहे. तेलाच्या दिव्याने करायची नाही. आणि हा असा म्हणजे तुम्ही या ह्याच्यामध्ये तुम्ही जरी तुम्हाला तसं वासना नाही भेटली त्या दिवशी, तर तुम्ही कुमारिकाला सुद्धा बोलवून तिचे सुद्धा तुम्ही म्हणजे हे करून पूजा करून तिला तुम्ही खीर, जो काही नैवेद्य आपण करतो, तो तिला दिला खायला, तर आपण साक्षात लक्ष्मी मातेला दिल्यासारखंच होतं. तर आपण तिची पण ओटी भरायची आणि तिला पण जो काही प्रसाद आपण केलाय, तो तिलाही द्यायचा आणि घरच्यांनी सगळ्यांनी पण घ्यायचा आहे, तो जो काही नैवेद्य. ही साधा सोपा म्हणजे शुक्रवारची साधी सोपी म्हणजे पूजा आहे, पण प्रभावी पूजा आहे. ही पूजा तुम्ही केल्याने तुम्हाला 5 समजा शुक्रवारमध्येच तुम्हाला फरक जाणवेल किंवा 11 जे काही तुमच्या ह्याच्यात असेल, तर तुम्हाला आता तुम्ही म्हणताल कोणी 1-2 केले की त्यांना गुण आला, अनुभव आला. मी 11 केले तरी अनुभव नाही आला. पण असं काही नसतं. आपले प्रारब्धामध्ये थोडंफार काही मागे-पुढे झालेलं असतं. त्याच्यामुळे आपण असं हे करायचं नाही. आपण जेव्हा आपल्याला 11व्याला का होईना आपल्याला येईलच अनुभवही विश्वास ठेवायचा लक्ष्मी मातेवर आणि आपले हे शुक्रवार करायचं आहे. आणि शुक्रवार म्हणजे काही तुम्हाला फार म्हणजे अशी कडक उपास धरून हे असंही पण नाहीये. साधा सोपा आपली पूजा आहे ही. यथाशक्ती तुम्ही ही सेवा करू शकता आणि तुम्हालाही केल्यानंतर फरक जाणवल्यावर तुम्ही पण दुसऱ्यांना सांगू शकता, की "ही अशी-अशी आम्ही पूजा केली. याच्याने आम्हाला खूप अनुभव आला." तर त्यांना पण जसं त्यांनी पूजा करायला तर त्याचंही तुम्हाला एक म्हणजे 5% का होईना तुम्हाला त्यांचं पुण्य मिळतं. तुम्ही जर दुसऱ्याला सुद्धा सांगितले, की ही पूजा करा, आम्हाला गुण आलाय. तर हे अशा तुम्ही जर सेवा केली, तर ही आपल्यासाठी खूप चांगली आहे. लक्ष्मी मातेवर आपल्यावर प्रसन्नच होते. तर ही आपल्याला आज पुरुषोत्तम मासामध्ये जर ही सेवा आपण आवर्जून केली, तर याचे आपली लक्ष्मी माता आपल्यावर होणार आणि भगवान हरिविष्णू सुद्धा आपल्यावर खूप प्रसन्न होतात, की लक्ष्मी माता आणि भगवान हरिविष्णूंच्या महिन्यामध्ये आपण ही सेवा करतोय. तर तुम्ही ह्या महिन्यामध्ये आवर्जून ही सेवाला सुरुवात करा. तुमचे नक्कीच ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होतील. जे काही अडकलेले कामं असतील पैशाचे वगैरे, प्रगतीचे, नोकरीचे ते कामं अडथळे निघून जातील आणि आपल्याला यश प्राप्त होईल. तर हे नक्की शुक्रवारची सेवा करून बघा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.